येथे राहणाऱ्या चौधरी कुटुंबाने बिल्डरकडून फसवणूक झाल्याचा आरोप बिल्डरवर लागला आहे। चौधरी कुटुंबाने त्यांची जमीन नवी मुंबई प्रकल्पासाठी गेल्यानंतर शासनाने दिलेल्या प्लॉटवर डेव्हलपमेंट करण्यासाठी 2004 ला बिल्डरशी व्यवहार केला होता। तेव्हा बिल्डरने चौधरी कुटुंबाला 50% रक्कम देऊ केली। त्यानंतर बिल्डरने त्यांना उर्वरित रक्कम काही ना काही कारण देऊन टाळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप चौधरी कुटुंबाने लावला आहे। त्यावेळेला अर्धा पैसे मिळाला, अर्धा पैसे मिळालाच नाही। थोडा दिवस हप्ता घालवला त्यांनी, हप्त्यानंतर देतो, नंतर 15 दिवस गेले, नंतर महिना गेला, नंतर तुला झाडाला टांगणार पैसे असं त्यांनी गेलं, तुम्हाला काय करायचं ते करा। बिल्डरने फसविल्याचा भास होताच चौधरी कुटुंबाने न्यायालयात धाव घेतली। पनवेल कोर्टात गेलो, कोर्टातून स्टे नाही भेटला, अलिबागला गेलो, अलिबागला पण स्टे नाही भेटला आपल्याला। नंतर शिडको आम्हाला शिडको समजलं काय तुमचा ट्रान्सफर रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तर शिडकोमध्ये गेलो, शिडकोने सांगितलं की ट्रान्सफर रजिस्ट्रेशन आधारित आम्ही बिल्डरची नावं केलं, नोटरी बिल्डरची नावं केलं बोलतं नोटरीच्या आधारे। कसं काय झालं, मग आम्ही नोटरीच्या आधारित मंत्र्यामध्ये भांडलो। भांडल्यानंतर आम्हाला समजलं नोटरी बोगस झालेली आहे। त्यानंतर सिडकोमध्ये ही चौकशी केली असता बनावट नोटरी करून ट्रांसफरचे दस्तावेज केल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। बिल्डर का नाम है भरत तुकाराम भोर, वो पूर्णा साइड का है, लेकिन अपने आजू बाजू के गांव का टेमोड़ा, अपने गांव का एक पाटिल करके और एक पेंदर के भी एक लोग लगे, उसके 2-4 लोग का और बहुत इसके ऐसे पेमेंट देने कुछ कोई कारण से बहुत फंसा, डॉक्यूमेंट्स नहीं आया तो किसी का सिग्नेचर नहीं मिल रहा है, वो बहुत कुछ कारण से उसको फंसा दिए और वो तो बोलते हैं कि अभी तुमको जो करना करो। सध्या पूर्ण कुटुंब चिंतेत आहे। त्यांना हवा आहे न्याय आणि त्यासाठी आता ते हायकोर्टात जाण्यासाठीही तयार झाले आहेत।